तर लेबनॉनवरती इस्रायली लष्करी हल्ले सुरूच आहेत। इस्रायली हल्ल्यांमुळे टायर शहरामध्ये प्रचंड विध्वंस झालेला आहे। टायर रुग्णालयामध्ये इस्रायलनं हल्ला केला। इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये रुग्णालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर आयडीएफच्या हल्ल्यामध्ये 86 आरोग्य कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। लेबनॉनमधील रुग्णालयांवरील हल्ल्यांबाबत WHOनं देखील अहवाल दिलेला आहे। 3 महिन्यांमध्ये 128 आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत असं WHOनं म्हटलेलं आहे। तर लेबनॉनमध्ये 3 महिन्यांमध्ये 190 रुग्णालयांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील WHO कडून कळतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।